हॅलो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये। तर सकाळचं आम्हाला 6 वाजता जायचं होता बाहेर, पण काय सीन झाला माहिती आहे, तिच्याच्या ना आजाच्या मुले टाइम झाला। 6 वाजता आम्हाला जायचं होता, यांची फोन आली म्हणा 5:30 वाजता। मी उठलो आरामात, आंघोळ करायला चाललेलो, त्याच्या आधी बरं ना एक फोन करते। 3 पुन्हा गेली, कोणीच फोन नाही उचलला आणि वाटलं झोपलं ये, तर मी गेलो झोपाला ना। आता आई म्हणा 10 पुन्हा गेली, तेव्हा उठलो, 7 वाजलं, निघलो ना। मी आलो इर्शाल गडावर, तेजाला सुट्टी असल्यावर आम्ही गडावर जाणारच। 4 जण झालो, मी आजा तेजा मोन्या। पहिला मेडिकलला आलो, 7:15 वाजलं। मेडिकलची खावाला घेतून मॅगी बिगी सगळा, म्हणजे काल काही यूज करून नाही ठेवला, अचानक अंगावर घेतलाय सगळा। लई लवकर उठायचा होता पण नाही उठलो, काय करणार। पहिला मी ORS घेतून ते दिवशी नेलता तर मजा आलती। रेड बुल जे चना खावायला पैसे नाही ना, रेड बुल आवरा घेतलाय आम्ही। ओके गाइस, इन अर्ले जी फॉर जीनियस अँड ॲडन्सिक एक लेस घेतली बस। 4 ORS घेवायचं होतं, अजून 4 घेतलं, काय एनर्जी भेटते त्याच्याशी, काही सीन नाही। आता मी निघलो मोन्याला घेतून ओवल्यावर डायरेक्ट न जातून इर्शाल गडाकडे। आणि तुम्ही कालचा ब्लॉग बघला असाल, कसा वाटला? गाडी चालवता येते म्हणा तेजा, दे गाडी तेरा पाहायच्या लायका। पुण्याला घेतलाय म्हणे, काय खाऊन आलास का? नाही भूक लागली म्हणा, आपण लई बेकार भूक लागली। आजा बोलतो वडापाऊच खावाचा, शेडुंग थांबव, पार्सल घेऊ आम्ही, गाडीन खाऊ वाटलाच, काही टेन्शन नाही म्हणा। असं इडली बिडली खावायची होती, पण आजाला वडापाव खातात बोलल्यावर काही विषय। मी शेडुंग आलतो वडापाव खावाला, वडापाऊच बंद, खूप ठेवून आलतो। आता काय होणार, आपला काहीतरी खावायला लागल। चल काय भेटते पुढं पिढं, काय आता बारीकसा खावायला भेटते का बघू, म्हणून बोलवतो आजा इडली खाऊन येऊ घरची। थोडाफार नाश्ता केला आम्ही, रनिंग तू जावाला कधी टाइम लागेल आपल्याला? 1 तास लागेल ना आता पोचायला, अर्धा पाऊण तास लागेल बहुतेक, 1 तास नाही लागणार। आता CNG भरतून काय लई मोठा गेम झालाय आमच्या सोबत नेहमीप्रमाणे। लास्ट टाइम आम्ही काय ग्लास विसरलेलो ना, आता काय विसरलो माहितीये, कॉफीच विसरलो डायरेक्ट। नाही याचं पुरं दुकान नाही बोलतं, कोणच्या तरी गाव आहे ना, आम्ही कोणचं गाव आहे, गावाचं नावच नाही दिसला। इर्शाल गडाकडे चाललो ना तर आम्ही, मोरबे धरण जवळूच आहे। लास्ट टाइम आलतो ना सोंडाई पोटला, त्याच्या जवळच आहे इर्शालगड ना। इर्शालगडचा ट्रेक थोडासा मोठा आहे, 2-2.5 तासाचा काहीतरी ट्रेक आहे ना। आज आम्ही 4 चाललो, मॅगी बिगी आणली, काय रे कॉफी पिवायची असते म्हणा वरती जाऊन। कॉफीला वाटतं आमच्या तोंडांचा आवाजच नाही, एडी चाले करते कॉफी काय। जरासा आम्ही लवकर आलो असतो ना, अजून भारी व्ह्यू भेटला असता, म्हणजे ढग एकदम धुका भेटला असता। रस्ता भेटल ना मला आज, खतरनाक सीन वाटते काय यो, काय सीन आहे, सावकाश सावकाश रोड भीती वाटलेली। आता रस्ता लय आढाई ना, येताना सावकाशा संपलून या। आम्ही इर्शाल गडाच्या ट्रेकिंग पॉइंटला पोहोचलो आणि स्टार्ट आहे वाटतं न, वरती असं चालत चालत फुल मजा ही बाबा। आज आम्हाला वाटलेलं का पाऊस असेल, जरासा थंडावा असेल जरासा, पण काय सीन झालाय काय माहिती, आज लय ऊन लागायला लागलाय ना। लेट पण झालो ना मी आज, आम्ही वॉर्मअप नाही करू निघलो, तसं घरशी वॉर्मअप करून आलो, झोपण वॉर्मअप केलं आजाने। ट्रेकला स्टार्ट केला, 1.5-2 तासाचा ट्रेक आहे बहुतेक, 1.5-2 तास किंवा 2.5 तास पण लागू शकतात। आम्ही एकदम सावकाश सावकाश जाऊ। भूक लागली रे मनात, काहीच खाला नाही, एक वडापाव खाला निघूत, दम लागायला लागला। आयाच मी बोलतो रे, त्याच्यामुळे दम लागतंय, म्हणजे बोलत राहिल्यावर। खावायला पण नाही वाटतं काहीतरी, पण बंद आहे। यो बघा वरती का ती दुकान, आम्ही अजून जरासा लवकर आलो असतो तर अजून भेटला असता, पण आम्ही पोहोचपर्यंत गेला नाही पाहिजे बस। आता आम्हाला ऐसा खालशी वरती आरामात जावायचं आहे। नाही ट्रेक जरा मस्त वाटतंय, सुटसुटीत। यो आम्ही सुरुवातीला होतो तनशी कुत्रा आमच्या सोबत आलाय। हा काट्या ना, त्याला 10 रुपये भेटतात ना, ऐसा 10 रुपयाला एक काठी देतात का पोरा? पोरांचे आहेत ना।
थँक्यू. तो काकीने आपल्याला एक आता काठी दिली. आता काठी घेऊन आरामात जाऊ. थँक्यू. मी काठी बिठी घेतली म्हणजे असं आरामात जावाला. नाही कुत्रा आलोय तोशी सोबत आहे र. म्हणजे गडाचे खलशी तो बरोबरच आहे. वरती चढतं का आमच्यासोबत भाई? अरे भाई अजून एक ग्रुप आलाय तो पण आमच्या जोरीलाच वरती चढते. सीन बघू शकता तुम्ही. खतरनाक मोरबे डॅमचा. वाव. किती दिवशी आलतो ना तेव्हा लांबशी दिसत होता. आता जवळशी दिसते मोरबे डॅम. एक अलगच वाईब आहे डोंगरांमध्ये. क्रेझी वाईब. का बघा आम्ही कधी पार केला. 80 आलो समोर. वरती चढलो. अजून वरती चाललो. ही गाठी घेतली ना तर बरा वाटते. काय सपोर्ट भेटते तर असं. घाम फुटलाय म्हणा. घामागुंबा म्हण डोंगरी काय बेकार घाम फुटत र म्हणा नेहमी. लई मजा आहे र डोंगरांना. ये अख्खे जंगलांना असं एकूच घर आहे असं वाटतं. म्हणजे बंगला आहे असं वाटतं. आता पहिला स्टॉप घेतलाय मी 5-10 मिनिटाचा स्टॉप घेतून डायरेक्ट. म्हणजे जास्त दम लागायला नको. नाही तर आम्ही पहिले काय करायचो माहिती आहे 2 मिनिटं थांबायचो लगेच चालतो. 2 मिनिटं थांबायचो मग जास्त दम लागायला. हॅलो पेरू फ्लेवर काय तो बघा आमच्या सोबतच आलाय. कम ऑन ब्रो. गाडी लावली ना तनशी सोबत आलाय डायरेक्ट वरपर्यंत. प्रत्येक गाड्यावर वेगळी वाईब असते. हा प्रत्येक गाड्यावर. आम्ही जवळ वरती पोचलो. तुम्ही धुका बघू शकता. यो न चढा नाही डायरेक्ट असे. न तो कुत्रा आमच्या सोबतच आहे र. आज दम लागतंय पक्का. ऊन आहे ना गरमी आहे त्याच्यामुळं. हे डायरेक्ट झोपलं. मी पुन्हा अंग टाकतोय अशी जरासं. आता आम्ही अशी सेकंड स्टॉप घेतलेला ना. आता परत चालू वरती. डोंगरावर जायचंय का त्याच्या आपल्याला काही बी सांगू नको वा. मला भिवरवू नको. ते जा घाबरवतंय नुसतं. अजून दौरे लांब जावचं आहे. या करायचंय त्या करायचंय. मस्त वाटतंय एकदम. पिस्टू घेतलाय मॅगी बनवू वरती गॅस. तुम्हाला वाटत असेल मी आले असतंय पण आतमधून लई दमलोय. काटक बा म्हणून नेक्स्ट टाइम पासून आम्ही यो बाटला नाही आणणार. घरशी डबा घेऊन येऊ गप. कारण बाटल्याचा प्रॉब्लेम होते रे. वजन आहे. डबा आणू नाही तर तो वाला बारका बाटला भेटतो ना तो वाला आणू. आणि जरासा वरती आलो अजून तर यो धरणाचा व्ह्यू बघा तुम्ही. पाऊस पडला पाहिजे र. बेकार दम लागतोय. वारा पण नाही लाग. आता वरती आई अजून एक स्टॉप घेतलाय. लोकेशन लई भारी वाटतंय. आता लई वरती आलो ना मी ना. ORS ची माझ्या घेतून. ORS जरासा शक्ती देईल मला. म्हणून शक्ती पाहिजे का नको ना. बॅकग्राऊंडला तुम्ही व्ह्यू बघू शकता. सिलेंडरला जुगाड दाखवा रे. दाखवा. सिलेंडरला जुगाड केलाय. डेंजर. सिलेंडर चालवलाय पायी. दिंडी बनवली सिलेंडरची डायरेक्ट. मी एक स्टॉप घेतलेला ना. आता चालून पुढे बरा वाटतंय जरासा. यो बघा कसा व्ह्यू आहे. 80 डायरेक्ट मोरबे धरणार निघायला जाऊ आम्ही. परलो बिरलो तर पण काही नाही. यो परफेक्ट आहे. तुम्हाला वाटेल थरारक आहे तवरा काही सीन नाही. चालायला लई जागा आहे न. जवरा वरती जातून ना तवरी मजा वेगळी येते काय. आता आम्हाला वरती जावाचं वाटतं धुक्यान डायरेक्ट. पण नक्की नाही माहिती आम्हाला. माहिती आहे का र. हा चाललो ना मी फटाफट. खाशील ना. खाशील किती खाशील. सगळी खाशील ना. नाव काय तुझा. नाव काय. चेतन.
चिरण चिरण तुझा भावना आणि तुझा काय भुवन. केकर जमा करून ठेवलं. मोठे आहे का यो कुत्रा आहे ना आमच्या सोबतच आहे. गावान आलो नतनशी वरती जायचं आहे चरत चरत. गाव बघू कसं आहे. अजून एंट्री नाही केली गावाने. आम्ही जुगाड केला सिलेंडरचा गॅसचा. वजन नाही लागायचं. न यो आमच्या सोबत आहे शेरू. शेरू असं गाव आहे इथंशी वाडी आहे एक प्रकारे. अवरे वर्षी लोक रोजचा वरती खाली करत असतील. त्यांना कैसा वाटत असेल. त्यांना हल्ली सवय झाली असेल. त्याचा काही विषय नाही. स्पायडर आला बघ लगेच बाहेर. हे बघ त्याची गुफा आहे बघ मध्ये ना बाहेर असं त्यांनी कंपाऊंड केलाय. स्पायडर आहे त्याच्यावर पाणी साचलंय. तर तो गुफेंची बाहेर आला लगेच. ही गुफा आहे त्याची यो स्पायडर न त्याच्यावर पाणी साचलंय. तर असला दिसतंय. गावाच्या पुढे आलतो आम्ही न रस्ताच नव्हता भेटत. 2-3 रस्ता होता. अजून आम्हाला असं वरती जायचं आहे फुल. इथंशी एक मंदिर आहे छोटस. विशाळा देवीचं मंदिर आहे इथं. या पुढे रस्ता बघू शकता तुम्ही. खतरनाक जंगलांशी चाललो नाही असं वाटते. माझ्या येते का नाही माझ्या आवरी. जवळजवळ आम्ही 1 तास 45 मिनिटं चालतून 9ला का 9:45ला निघलेलो. त्यांची आता 11:15 वाजलं. लय भारी एक्सपिरियन्स आहे रे यो. म्हणून तुम्ही पण ट्रेकिंगला सुरुवात करा आमच्यासारखं. आता बिगिनर असाल तुम्ही तर सोंडाईला जा. एकदम बारीक न मस्त ट्रेक आहे. छोटी बोरा पण आलते आम्ही गेलतो तेव्हा. आता जर पाऊस परत असताना तर यो जर आपल्याला मोठा बघायला भेटला असता. ह्यो कुत्रा आमच्या सोबतच आहे. 2.5 तासाचा ट्रेक आहे. थांबत थांबत गेलो होतो. अजून अर्धा तास लागेल बहुतेक आम्हाला. आता पुढचा पण प्लॅन बनवू आम्ही गडावर ट्रेक करायचा. मजा येते रे ट्रेकिंगला. अलगच एक्सपिरियन्स आहे. आता मजा येते ना फुल मजा येते. असते असते माझ्याच खांद्यावाला आहे तो इष्टू करते गॅस. आता जवळजवळ पोचलो ना मी. यो बघा मागं दिसत असेल तुम्हाला. हो बॅगमध्ये पाण्याच्या बाटल्या घेऊन आलो 2-2. आजाच्या 3 होत्या. एक पिऊन खपली. आता मॅगी बिगी बनवायला लागल आम्हाला. आता पोचू जरासाच राहिलाय 10-15 मिनिटाचा रस्ता. हो बघ हो ही शेती केली बघा तुम्ही. खतरनाक वाटते काय ना. आता 10 वाजता ब्लॉग अपलोड झाला असेल. मी काल रातचेच अपलोड करून ठेवलेला. शेड्यूल करून ठेवलेला ना. आवरेवरती शेती केली. कणाची शेती आहे काय माहिती. पण काही व्ह्यू आहे ना यो अलगच नजारा आहे. डेंजर रस्ता यो व्ह्यू बघा. वा हे ढगालम. पाऊस आहे लवकर बाई. पाऊस आहे ना. आजा चारलाय म्हणा पण जाऊन ते असते असते. अजून जर असं वरती आलो नजारा बघा. हिवाला रस्ता लय डेंजर आहे डागरांचा. एकदम टोकाला आलो का तिजा. एकदम टॉपला नाही आलो अजून. ते वरती जाऊन आधीच बसलं ना त्याच्यासा. नंतर येताना मॅगी आयच बनवू. अजून वरती जाऊन बनवायची का. वारा नाही राज. लई वरती आलो न बेकार काम फुटते म्हणा. अपरिचित बनलोय अपरिचित. एकट्याने आणला. ब्लॉग मध्ये लोकांना समजलंय कोणी आणलंय काय केलंय. आमची गाडी आहे ना ये टोकाला ये गावान आहे काहीतरी दिस पण नाही. आजा तोंडा बिंडा धुत लई दमलो. लई वरती आलो लई. फायनली आता मी एकदम टॉपला पोचलो. याच्या वरती अजून जावाचं आहे का नाही वाटतं. योच लास्ट स्टॉप आहे. मॅगी बिगी बनवू आता. खाऊ थोडा रेस्ट करू. त्यानंतर ओके सीन योच आहे ना लास्ट स्टॉप.
हेच आहे ना लास्ट. आम्हाला वाटलं का योच लास्ट पॉइंट आहे, पण पुढे आहे गड, इर्शालगड. एरो दाखवलाय अशी चाललो, जरासाच बाकी आहे. सुटसुटीत आहे, सुटसुटीत आहे. ही गुफेंचीच आवाज आहे मला आता. बारीकशी गुफेंचीच आवाज आहे मला. गुफा म्हणजे दगड कोसळला असेल बहुतेक, त्याचा न ही बारीकशी वाट आहे. सोन्या हा या पकडून ठेवलाय. पटकन या. पकडून ठेवलाय, पकडून ठेवलाय, पकडून ठेवलाय, पटकन निघा. हा आम्हाला वाटलं तयाशीच कपला का रस्ता. आपण हे साईडला पुढे लय आहे. चला जा मनीष, काय अनुभव आला तुला आज? जवळ आपण 2.5 तास ट्रेक केलाय ना. 9ला निघलेलो, आता 11:30 वाजायला आलं. खूप अनुभव छान वाटतोय माझा. त्याच्या बेस्ट आहे ना यो आतापर्यंतचा, सगळ्यात जास्त ट्रेक केलाय यो. आता तुम्ही बघू शकता कैसा आहे रस्ता आहे. असे वरती चढायला एकदम डेंजर सीन आहे. देवीचा मंदिर आहे तो बघू आणि दर्शन घेऊ तिथे थोडं. आता देवीचं दर्शन घेतला ना, अजून वरती चालून काय पहिल्यांदा असा अनुभव घेतून लय क्रेझी अनुभव आहे ह्यो. न एकदम सावकाश चाललो, काही अशी घाई नाही करू. एकदम टोकावालो काय टोकावं. आम्हाला तो लास्ट पॉइंट वाटलेला, पण त्यांची पुरा आलो. बाटली पडली, जाताना घेऊ का? खाली जाताना घेऊ बाटली, तर काही टेन्शन नाही. बॅग घे. सो फायनली आम्ही चिड्या बिड्या पार करून वरती आलो. हे साईडला बघा कसं आहे, एकदम टॉपला आलो, एकदम टॉप. आमच्याकडे वाकू नको, इथं जाऊ नका, डेंजर. बघा डायरेक्ट खाई आहे खाली, याच्या वरती डगर आहेत फक्त. ते साईडला काय आहे बघूया, या साईडला काय आहे बघू. या साईडला मोरबे डॅम आणि वस्ती. आम्ही अशी मॅगी बनवतो, बसून आरामात खाऊ, जरा रेस्ट करू, त्यानंतर खाली जाऊ. जरा रेस्ट म्हणजे अर्धा तास रेस्ट करू, लगेच खाली नाही जाणार. मी आवरेवरती स्टोबी घेऊन आलो. चौघात आलो आज.
अजून प्लेयर असतं ना तर आम्ही आवऱ्याक आलो नसतो वाटतं, कारण तर 2-3 प्लेयर आहेत ना. आता आम्ही अजून टॉपला आलो वरती न कणशी आलो माहितीये का मी, यो असा एकदम तो गाव आहे ना पुढं तनशी आलो, त्या गाडी लावली ना. आता एकदम अजून टॉपला आलो. आम्हाला वाटलं तोच लास्ट टॉप आहे का, तर पेरी थांबतून तोच लास्ट टॉप वाटतंय. लय डेंजर फिलिंग ना, तुम्हाला जमला तर चढावं. आणि आता आम्ही आयाशी मॅगी बनवू. आया मॅगी बनवणार होतो, तो कॅन्सल केला. अजून करा पुरं, नुसता पुरं चाललो. जैसा जैसा वरती येतून तैसा तैसा अजून भारी दिसते बघायला आम्हाला ना. आता त्याशी चाललो, तो लास्ट टॉप आहे त्याच्या पुरं नाही. क्रेझी. जे आम्ही 9ला निघलेलो ना, आता 11:45 झाली. लई वरती आलो. जर तुम्हाला खालपर्यंत थांबायचं असेल तर 2-2.5 तास लागतील ना. थोडा वरती यावायचा असला तर अर्धा तास अजून. आम्ही अजून जरासा वरती आलो ना. यो व्ह्यू बघा, ढगान आल्यासारखं वाटतंय. यो आमच्यासाठी लास्ट डेस्टिनेशन आहे ना. इथेच आम्ही गाडाची पण लास्ट डेस्टिनेशन. हा ना, गाडाची पण लास्ट डेस्टिनेशन आहे ना. मस्त बसून मॅगी बनवतून पहिल्यांदा असा आम्ही सीन केलाय. पहिल्यांदा आवरेवरती चढलो, आवरा मोठा ट्रेक केलाय, तर लय वेगळा अनुभव आहे. एक नंबर. बनव मॅगी. अरे पहिलं गॅस पेटव. चालली मडपशी टोपशी चालेल का. मॅगी कुठे आहे. मॅगी गाडीन राहिली काहीच. मॅगी गाडीन राहिली. रिअल झटका इथे आलाय. पिऊन जावं लागेल जरा. आवडून पटकवणार तुम्हाला. आता आम्ही जवरी आमच्या घर मॅगी आहे ना, तवरी बनवतून पूर्ण भुकावलून सगळी मॅगी रेडी. काय आता आमची मॅगी बनण्यासाठी रेडी आहे. अजित कुक आहे आजचा. न या बाटल्या बिटल्या तुम्हाला हॉटेल आयाच टाकून जाऊ. सगळा दप्तरान कचरा भरून जाऊ. आई वाई बुचलंय आलं काय. हा जस्ट वाव, क्रेझी. काय आता आमची मॅगी रेडी झाली. पटापट वाटणी करा, भूक लागली मारण्याची. बसतोय गप मॅगी जवळच. तुमच्या सोबत कुत्रा होता, तो दुसऱ्यांच्या बरोबर गेला, बेवफा निघला. काय पण त्यांनी रस्ता दाखवला. रस्ता दाखवत आलता मोन्याचा ना. बस झाली लागला तर नंतर गेल ना. आता मॅगी रेडी. आता खातो नाही मस्त बसून आरामात. तुम्हाला काहीतरी चांगली रेसिपी दाखवू. मॅगी घेऊन नाही नेक्स्ट टाइम. तुम्हाला मॅगीच खाता नाही तर घरशी टापाच्या. खरोखर रिअली चुकून हे डोंगराना मॅगी खाण्यात मजाच वेगळी आहे. आमचा अशी मॅगी बिगी खाऊन मस्त ओके काम झाला. चाललो आता खाली आरामात जाऊ. एकदम चढताना काही नाही वाटला, उतरताना घामाघूम बामणनगरी होऊ शकतो. दिवस आहे ना एकदम असा प्रसन्न झालो ना आज आपण. प्रसन्न लय हॅप्पी वाटतंय. मॅगी खाली, आता जरासा रेस्ट केला, त्यानंतर आता खाली आरामात जाऊ ना. आमच्या सोबत एक ग्रुप होता ना, तो पण आलाय ना. ती आमच्यापेक्षा बारकी पोरा वाटतात. त्यांच्या ग्रुपमध्ये पोरात ना, ती मुंबई, कल्याण, नवी मुंबई अशी पोरात लांबची एकत्र होऊन आली. मला वाटते कॉलेजची असते. त्यांना भेटवतो तुम्हाला. अजून वरती आहे का. नाही याच्यावरती काही नाही ना. दुसऱ्या टीमचा गाईड आहे इथे. कुठला. मुंबईचा. आणि कसा काय आहे तुमच्या ग्रुपचा. ठीकठाक आहे. हा आरामात आली ना. आरामात. आता उतरताना आरामात उतरा, काय टेन्शन नाही. रश्या बिश्या तुम्हाला बाटला देऊ का आमचा जेवण. तुम्ही कुठे बनवणार आहे. तिथे झाला बनवून मॅगी बनवली आणि खाल्ली. लेट आलो तुम्ही. सावकाश थांबत आली ना. चालेल चल. आमचे चॅनल युट्यूब चॅनलचं नाव काय माहितीये का. सोहन नाईक. हा सबस्क्राईब करून ठेव, लिहून ठेव मेसेज मध्ये. SOHANNAIK नाईक. सोहन नाईक. सगळीकडे प्रमोशन. अजून तुझे 10 मित्र आहेत ना सोबत, त्यांना सबस्क्राईब करायला सांग. अजून तू 10 मित्रांना सांग, त्यांचे 10 मित्रांना. असा करून 1 लाख सबस्क्राईबर पार करू आपण लवकरच. ये तूने क्या किया. सावकाश उतरलो. ते शिड्यांवशी उतरताना जरासा संभलून, लई संभलून. अरे आपण थांबलोच नाही पण नीट असं. आता उतरताना लई सावकाश. काय मुनीश आजा एकदम सावकाश. व पहिल्यांदा केलास असा कसा वाटतंय तुला.
अरे ऍडव्हेंचर करायचो कवा चाले नसताना बालवारीन घसरगुंडी व ऍडव्हेंचर नाही बोलत अच्छा गावात उतराला बघा एकदम असं रशीला पकडून. आता परत आम्ही खाली उतरलो ना. अशी पाण्याची एक टाकी आहे. आमच्या सोबत शेरू आलेला ना तो अजूनपर्यंत थांबलाय आम्हाला खाली. ए शेरू शेरू कम ऑन. राड आहे राड आहे. फुल खुश झाला काय बर की यूज फल पाहिजे होता म्हणा. पहिली तेजासानं वाट दाखवली. हा सोबत आलता तेजासांच्या स्वतः वाट दाखवतो. स्वतः पुढे जाऊन सांगत होता कसा याच्या वरती नाही आला तो कारण नाही येऊ शकत तो. मी खाली येसपर्यंत आयच थांबलेला. तुम्ही जर आली तर खावाला नाव याला शेरूला. आजपासून शेरू नाव याचा. आता 12:45 झालं खाली उतरायला. किती टाइम लागते बघू. आमचा पहिला प्लॅन होता अशीच मॅगी बनवून खाऊ बरा या ठिकाणी. नंतर पुढे गेलो तर लयूच अडसीन काय भारी. मला वाटलं योच आहे का लास्ट पॉइंट. हे मंदिराजवळ आलो परत. कुठं होतो माहितीये का ही फ्रेम दिसतोय तुम्हाला तिथंच होतो. इथं असा मॅगी बनवली. फ्रेम नाही म्हणजे असा डगरांची फ्रेम आहे असं वाटते ती. आता परत ते गावाने एंट्री केली आम्ही खाली जावाला. ORS पिला अजून म्हणजे एकूण 8 आणलेला मी प्रत्येकाला 2-2. वरती चढताना एक पिलता आता उतरताना एक पिला. थोडीशी एनर्जी येते रे त्याच्यान. तो वरती बघताव ना तिथंशी गेलतो मी एकदम वरती. आता कम्प्लीट अर्धा तास झालाय ना आम्ही खाली उतरलो. एकदम वरती होतो तनशी ना थोडासा थांबलेलो होता अशी 5 मिनिटं म्हणजे 25 मिनिटं पकडून चला खाली उतराला नॉनस्टॉप. आता आम्ही काय गेलतो माहितीये ना. हे बघा यो इथंशी बसलेलो आम्ही ना. पहिला आया थांबणार होतो फेम सारखा दिसतोय तो पण त्याच्या पुढे गेलतो. खतरनाक. तुम्हाला ही मजा घ्यावाची असेल ना तर अशी मेहनत पण करायला लागेल. चुलावीला घेऊन यावाच असलं तर. नाही तर चुला घेऊन येणं साधा नाही लय डेंजर. अंगावर येते काम. बोरा पालालता बघा ते आज असा. हे काय थांबा झाला तुमची फेरी आली. तोराचा पुरा हे बोलतो तोराचा. असा ट्रेकिंगला मॅगी खाऊन कटाळलो. आता नेक्स्ट काय खाऊ शकतो आम्ही तुम्ही जरा सजेस्ट करा. स्टार्टिंगला आम्ही आया झोपलेलो नायाच लई टाइम वाटलेला आम्हाला वाटला पण नव्हता. आम्ही तवरे पुढे जाऊ ते टोकाला एकदम वरती. हाय शपथ चारायला 3 तास लागले एकदम आम्हाला. आता पोचलो आम्ही गाडीजवळ. लई मजा आली. मस्त वाटलं एकदम. तुम्ही पण या गावात तरी. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. बाय बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.